गणपती बाप्पा घरी आले की अनंत चतुर्दशी पर्यंत काही ना काहीतरी गोडधोड घरी बनतच असतं. खोबरा आणि गुळ बघून तुम्हाला तर कळलंच असेल की आज आम्ही इथे काय बनवणार आहे. नाही ना, तर चला, इथे आईने घेतलेली आहे कढई आणि कढईमध्ये टाकलेला आहे तूप. तुपात वरून ऍड केलेला आहे गुळ आणि गुळाचे गठळे चांगले विरगळेपर्यंत गुळ गरम करून घेतलेला आहे. त्यानंतर वरून येणार आहे किसलेलं खोबरं, त्यामध्ये जाणार आहे हलकीशी वेलची पावडर, जेणेकरून या मिश्रणाला चांगला सुगंध यावा. जायफळ किसून थोडं टाकलं जातं कारण की टेस्ट अजून वाढण्यासाठी. इथे हे चांगलं मिश्रण एकजीव करून घेतलेला आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे गणपती बाप्पा घरी आले की उकडीचे मोदकच बनवतात, पण या वेळेला आम्ही काहीतरी वेगळं बनवत आहे. तर आज आम्ही इथे बनवत आहोत हळदीच्या पानातल्या पातोळ्या. इथे घेतलेलं आहे हळदीचं पान, त्यावरती घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठाला पाण्याचा हात लावून पीठ पानभर पसरून घेतलेलं आहे. त्यामध्ये गेलेलं आहे मिश्रण हे मध्यभागी ठेवल्यावरती हाताच्या दाबाने हळूहळू बोटांनी हे पान बंद करायचं आणि हे पान बंद केल्यावरती तयार होते ती आपली हळदीची पातोळ. हळदीच्या पानातल्या पातोळ्या आणि उकडीचे मोदक म्हणजे माझा जीव की प्राण आहे. आणि आमच्या घरी जेव्हा हळदीच्या पानातल्या पातोळ्या बनत होत्या ना, तेव्हा माझा आनंद गगनात मावत नव्हता. उकडीचे मोदक सुद्धा हळदीच्या पानात वाफवू शकतात, म्हणजेच आपल्या उकडीच्या मोदकांना मस्त हळदीचा सुगंध येतो. इथे आपली शेवटची पातोळी तयार झालेली आहे. आता या पातोळ्या आपण वाफवणार आहोत. की सुंदर दिसते पातोळी. वा, स्वर्ग सुख. एवढी जबरदस्त झाली आहे ना पातोळी.